मंडळी, गेल्या अनेक दिवसांपासून मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवरती आलाय। यात मग मेट्रो सिटी असू देत किंवा मग एखादं गावखेड असू देत, कुठलंच ठिकाण आजच्या दिवशी मुलींसाठी सगळ्यात सेफ आहे असं म्हणताच येत नाही। म्हणजे बघा ना, शाळा, शाळेत घेऊन जाणारी बस, स्वच्छतागृह, रेल्वे स्थानक किंवा मग बस स्थानक, रिक्षा, टॅक्सी अशा ठिकाणी अत्याचाराची प्रकरणं घडताना दिसतात। यात जिच्यावरती अत्याचार झालाय तिचं घर, घराजवळचं ठिकाण किंवा मग एखादी ओसाड जागाही येते। अशीच एक घटना समोर आलेली आहे। पुण्याच्या खेड तालुक्यातील मांजरेवाडी या गावामध्ये 12वी मध्ये शिकणाऱ्या तरुणीवरती दोनदा शारीरिक अत्याचार झालाय आणि हा अत्याचार करणारा कोणी लांबचा नव्हता तर तिचाच ओळखीचा होता। त्या नराधमानं त्या पोरीला जवळच्या शेतात नेलं, तिच्यावरती अतिप्रसंग केला आणि तिचा अमानुषपणे खून केल्याची ही घटना घडलेली आहे। हे प्रकरण समोर आल्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सुद्धा या प्रकरणामध्ये लक्ष घातलेलं आहे। नेमकं काय घडलंय, तो नराधम आरोपी कोण होता, चाकणकर नेमकं काय म्हणाल्यात, सगळं काही सविस्तर पाहूयात आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी मयुरी कराडे आणि तुम्ही पाहताय विशेष भारी। मंडळी, शिक्षणाचं माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या पुणे शहरामध्ये अलीकडच्या काळात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवरती आलेला आहे। आधीच स्वारगेट अत्याचाराचं प्रकरण ताजं असताना आता पुण्यातील खेड तालुक्यातील मांजरेवाडी या गावातील एका तरुणीवरती अत्याचार झालेला आहे। ही तरुणी इयत्ता 12वी मध्ये शिकत होती। साधारण 17 वर्ष वय असलेल्या या तरुणीवरती तिच्याच ओळखीतल्या एका व्यक्तीने तिच्यावर अतिप्रसंग केलेला आहे। मिळालेल्या माहितीनुसार त्या नराधम आरोपीनं त्या मुलीला शेतात नेलं आणि तिथे जात तिच्यावरती दोनदा अत्याचार केला। विशेष म्हणजे तो एवढ्यावरच थांबलेला नव्हता, तर त्याने तिच्यावरती अतिप्रसंग करून झाल्यावरती तिचा निर्घृण खून सुद्धा केल्याची संतापजनक घटना घडलेली आहे। जेव्हा ही सगळी घटना, हे सगळं प्रकरण समोर आलं, त्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पीडितेच्या कुटुंबियांशी आणि गावकऱ्यांशी संवाद साधला। त्या म्हणाल्यात, खेड तालुक्यात जी घटना घडलेली आहे ती पुन्हा एकदा घडू नये म्हणून सोमवारपासून शाळेतील मुलींसोबत संभाषण करण्याच्या सूचना बीट मार्शल दामिनी पथकाला दिलेल्या आहेत। त्याचबरोबर खेड तालुक्यात 17 वर्षीय तरुणीवरती हा प्रसंग घडला, हा अत्यंत वेदनादायी आहे। आरोपीला अटक केलेली आहे, पोलिसांचा तपास सुद्धा सुरू आहे। याशिवाय आरोपीचे चार्जशीट तात्काळ दाखल करून गुन्हा फास्ट ट्रॅक वरती घेऊन आरोपीला फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहोचवू असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केलेला आहे। आपल्या समाजात असे नराधम जगूच नये, ही विकृती आहे, त्यांच्या विरोधात आपली लढाई आहे। या घटनेतील आरोपी व्यक्ती ही ओळखीची व्यक्ती आहे आणि समाजामध्ये 90% हे ओळखीच्या लोकांकडूनच अन्याय, अत्याचार होत आहेत आणि त्यामुळे ओळखीच्या लोकांवरती सुद्धा विश्वास ठेवू नये असं आवाहन करत, मुलींना भीती वाटते ती वाटू नये यासाठी त्यांच्यासोबत दामिनी पथक बोलणं करून तपास करतील असंही रुपाली चाकणकर यावेळी म्हणाल्यात। त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावरती एक पोस्ट सुद्धा केलेली आहे, ज्यामध्ये त्या म्हणतात, मांजरेवाडी तालुका खेड जिल्हा पुणे इथे घडलेल्या अत्यंत हृदयद्रावक आणि संतापजनक घटनेमुळे मन सुन्न झालेलं आहे। गावातील अल्पवयीन 12वी मध्ये शिकणाऱ्या मुलीवरती नराधम नवनाथ मांजरे याने शेतात 2 वेळा अत्याचार करून तिचा निर्घृण खून केलेला। या अमानुष कृत्याचा तीव्र निषेध त्यांनी त्यांच्या पोस्टमधून व्यक्त केला। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून आपण या प्रकरणी संपूर्ण गांभीर्याने लक्ष ठेवत असून संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना तातडीने आणि कठोर कारवाईसाठी स्पष्ट असे निर्देश दिल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। पुढे बोलताना त्या असंही म्हणाल्यात की हा गुन्हा फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालवून आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी ही महिला आयोगाची ठाम भूमिका आहे। ही लढाई केवळ एका पीडितेची नाहीये, तर आपल्या प्रत्येकाची आहे। महिला आणि मुलींच्या सुरक्षेसाठी राज्य महिला आयोग सजग आहे आणि अशा घटनेतील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होईपर्यंत हा सगळा लढा सुरूच राहील असंही रुपाली चाकणकर त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणालेल्या आहेत। मंडळी, एनसीआरबीच्या रिसर्चनुसार आपल्या देशात दररोज 93 महिला अत्याचाराला बळी पडतात। त्यातही सुमारे 94% अत्याचार हा पीडितेच्या ओळखीच्या व्यक्तीकडून, शेजारील व्यक्तीकडून, नातेवाईक आणि त्यानंतर घरातील व्यक्तीकडूनच केला जातो। नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने म्हटल्याप्रमाणे दिल्ली शहर हे महिलांसाठी सर्वात असुरक्षित शहर ठरलेलं आहे। त्याखालोखाल मुंबई शहराचा नंबर लागतो आणि लगेचच शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुणे शहराचा नंबर येतो। या सगळ्या ठिकाणी अगदी 5 वर्षाखालच्या मुलीपासून ते पार 60 उलटलेल्या महिलांपर्यंत सगळ्याच महिला या पुरुषांच्या वासनेला बळी पडलेल्या आहेत।
ज्यामध्ये महिलांच्या शरीराचे लचके तोडून त्यांना मारून टाकण्याचं प्रमाण आपल्या महाराष्ट्रात सर्वात जास्त असल्याचं नॅशनल क्राईम ब्युरो रेकॉर्डचा अहवाल सांगतो. खेडच्या घटनेआधी ठाण्यात सुद्धा अशीच सेम घटना घडलेली होती, जिथे एका निवासी इमारतीच्या 6व्या मजल्यावर असलेल्या घराच्या बाथरूमच्या खिडकीतून एका व्यक्तीने 10 वर्षाच्या मुलीचं अपहरण करून तिच्यासोबत घाण कृत्य केलं. त्यानंतर कुठे वाच्यता नको म्हणून तिचा गळा चिरून मृतदेह फेकून देऊन तिची हत्या केल्याचं समोर आलं होतं. आणि त्यामुळे अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना जरब बसेल अशा शिक्षेची तरतूद असलेला कडक कायदा करावा अशी मागणी होताना दिसतेय. बाकी आता वासनेने बरबटलेली ही मानसिकता घेऊन गुन्हे करत सुटलेल्या नराधम आरोपींना कायद्याने कोणती शिक्षा द्यायला हवी, कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या विशेष भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.